धुळे जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं एका एकरातील कोबी उपटून फेकून दिली। कोबीला प्रति किलो 4 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। 3 महिने मेहनत करून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना कोबी उपटून फेकली आहे। त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यावर हंगामी संकट कोसळलंय। मी डिसेंबर महिन्यात 1 एकर फुलकोबी लावली होती। मी एका एकरमध्ये कमीत कमी 30-35 हजार रुपये खर्च केला। साधारणतः 8 दिवसापूर्वी मी कोबी मार्केटला घेऊन गेलो। 3 ते 4 रुपये किलो दर मिळाल्यामुळे मला मजुरीसुद्धा निघाली नाही। त्याच्यामुळे मी 1 एकर कोबी पूर्ण उपटून गोशाळेवाल्यांना डायरेक्ट सांगून दिलं ते तुम्ही गाईंना फुकट 1 रुपयाने देता घेऊन जा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ्यामुळे रसाळ लिंबाला मागणी चांगलीच वाढली। अशातच रमजान सणाला सुरुवात झाल्यामुळे लिंबाचे दर देखील आणखी वाढलेत। सध्या बाजार समितीत 100 ते 120 रुपये किलो दराने लिंबू मिळत असून हे भाव आणखी काही दिवसात 150 रुपये प्रति किलो जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। आणि या संदर्भात व्यापाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सध्या कडक उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये महत्वाचं फळ म्हणजे ओळखलं जातं ते लिंबू। लिंबाला मागणी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। या बाजार समितीमध्ये अक्कलकोट असेल, आळंद असेल, विजापूर असेल अशा अनेक भागातून मोठ्या प्रमाणात लिंबाची हे आवक होते आणि या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी लिंबूचे व्यापारी हे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, उन्हाळ्यामुळे नेमकं आता आवक कशी आहे आणि रेट काय आहे? आता आवक थोडं वाढत आहे आणि 50 ते 80 रुपये रेट सध्या चालू आहे आणि पूर्ण रमजान महिना मार्च मध्ये आल्यामुळे पुढे लिंबाचा रेट 150 रुपयापर्यंत जाऊ शकेल आणि यावर्षी वातावरण बदलामुळे माल कमी आहे, त्यामुळे लिंब कमीच येणार आणि आवक कमी राहिल्यामुळे बाजार वाढतच जाणार। आणि हे काही व्यापारी आहेत जे सोलापुरातून माल घेऊन मुंबई सारख्या ठिकाणाहून पुन्हा एक्सपोर्ट करतात। चाचा, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती मार्केटची? मार्केटची सध्या जी परिस्थिती आहे ती आता पुढे वाढणार आहे। रमजान महिना चालू होणार आहे, त्याच्यामध्ये लिंब जास्तीत जास्त खूप वापरले जातात, त्याच्यामुळे लिंबाची बाजार आता पुढे वाढणार। दिवसात 150 रुपयापर्यंत जाऊ शकते। कॅमेरामॅन अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे कांदा निर्यातीमध्ये 20% घट झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तत्काळ मागे घ्यावं अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे। मागील वर्षी आधी केलेली कांद्यावरचे 40% निर्यात शुल्क, त्यापाठोपाठ कांद्याचे निर्यातीवरचं मूल्य, कांद्याची थेट निर्यात बंदी या अशा विविध निर्बंधांमुळे कांद्याची एकूण भारतातून परदेशात जी निर्यात होत आहे त्या निर्यातीपैकी 20% निर्यातीत घट झालेली आहे। याचा थेट फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसलेला आहे। कांद्याच्या या निर्बंधामुळे सततचे दर घसरण व त्यातून शेतकऱ्यांचं मोठं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आजही कांद्याच्या एकूण निर्यातीमध्ये कांद्यावर असलेल्या 20% निर्यात शुल्काचा फार मोठा अडथळा आहे। केंद्र सरकारने हे निर्यात शुल्क तत्काळ शून्य करण्याची गरज आहे। धाराशिवच्या कळंबमध्ये किसान मित्र या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय। देशभरातून 150 पेक्षा अधिक कृषी स्टॉल या प्रदर्शनात सहभागी झालेत। AI तंत्रज्ञानावर आधारित कृषी प्रयोग या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरत आहेत, तर हॉर्स शो आणि डॉग शो पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत। पुढील 4 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। तर आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचे चांगले प्रयोग बघता यावे आणि बाहेरची लोक आपल्या भागातल्या नवीन शेतकऱ्यांचे नवीन प्रयोग बघण्यासाठी यावं, त्यासाठी यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। हे निश्चितच माझे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण या कृषी प्रदर्शनाला 1 ते 4 मार्चच्या दरम्यान हे जे कृषी प्रदर्शन कळंब येथे होते त्याला जास्तीत शेतकऱ्यांनी येऊन भेट द्यावी आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी जे चांगले प्रयोग केले आहेत, नवीन प्रयोग केले आहेत त्याची माहिती घेऊन आपल्या स्वशेतीमध्ये चांगलं काय करता येईल यासाठी प्रयत्न करावे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईची समस्या निर्माण होणार आहे। दोन्ही जिल्ह्यात रब्बी हंगामाची पिकं काढण्यासाठी लगबग सुरू आहे, मात्र मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या समोर नवी समस्या निर्माण झाली आहे। जिल्ह्यातून अनेक मजूर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतरित होत असतात, त्यामुळे मजूर टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे।